महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधिमंडळात म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाची परिसीमा गाठणाऱ्या प्रशांत कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. मुख्यमंत्री महोदय, हा जर चिल्लर माणूस असेल तर आम्हाला सुद्धा असं चिल्लर व्हायचं आहे. आम्हाला सुद्धा आराम सोप्यावर बसून हसत हसत मुलीला पत्नीला सोबत घेऊन तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे. आम्हाला सुद्धा बीजेपीचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा, भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर भेट घ्यायची आहे. नितीन गडकरींबरोबर विमान प्रवास करायचा आहे आणि महाराष्ट्राच्या राज्यपाल भवनात जाऊन राज्यपालाबरोबर पत्नी आणि मुलांसह फोटो काढायचा आहे, त्यांची भेट घ्यायची आहे. आम्हाला सुद्धा असा चिल्लर माणूस होऊन भारतातील मोठमोठे आध्यात्मिक गुरु, RSSची कार्यालय, RSSची मोठमोठी नेती, या महाराष्ट्रातील भारतभरातील पोलीस डिपार्टमेंटमधील मोठे मोठे अधिकारी, एवढंच काय तर चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेते, मोठमोठे नावं यांना भेटायचं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा घोर अपमान करणारी व्यक्ती तुमच्या घरी, मंत्रालयात, विधिमंडळात तुमच्याबरोबर अनेक मीटिंगमध्ये बसू शकतो, हा चिल्लर कसा असू शकतो? ज्याला सहजासहजी पोलीस प्रोटेक्शन मिळते आणि एवढ्या मोठ्या पोलीस प्रोटेक्शन मधून सुद्धा तो आपल्या घरातून गायब होऊ शकतो, हा व्यक्ती चिल्लर कसा काय असू शकतो? या सर्व बतावनी, खोट्या गोष्टी आम्हाला सांगू नका. खरोखरच हा जर चिल्लर असता किंवा इतर धर्माचा असता, इतर समाजाचा असता तर आतापर्यंत त्याला अटक सुद्धा झाली असती आणि शिक्षा सुद्धा सुनावण्यात आली असती.